नमस्कार विद्यार्थी मित्र, JS ट्युटोरियल्स या एज्युकेशनल व्हिडिओज प्रोव्हाइड करणाऱ्या चॅनलमध्ये तुमचं आणखी एकदा स्वागत आहे. आज आपण डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला जो थिअरी ऑफ मशीन सब्जेक्ट आहे, विच इज शॉर्टली नोन ॲज टॉम, त्या टॉम सब्जेक्टच्या अगदी शेवटचा चॅप्टर जो बॅलन्सिंग चॅप्टर आहे, त्या बॅलन्सिंगशी रिलेटेड आपण आज प्रॉब्लेम बघणार आहे. तर जर पेपर बघितला आपला डिप्लोमाचा, तर शेवटच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 6C किंवा मग क्वेश्चन नंबर 5C याच्यामध्ये हा प्रॉब्लेम विचारलाच जातो. कुठलाही क्वेश्चन पेपर जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहेच. 2-4 दिवसामध्ये पेपर आहे तो, तर विद्यार्थ्यांना त्याची ट्रिक लक्षात यावी, वेलिंग टाईम ते समजावं आणि पेपरमध्ये त्यांना ते चांगल्या पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. 6 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे त्या विद्यार्थ्यांना आणि म्हणून मुद्दामून आज आपण या टॉपिकवरती आज आपण लेक्चर घेतोय. तर बॅलन्सिंग त्याच्या डेफिनेशन पासून सुरुवात करतो, कन्सेप्ट काय समजून सांगतो, मग प्रॉब्लेमकडे वळूयात आपण. ठीक आहे. तर बॅलन्सिंग म्हणजे काय? द बॅलन्सिंग इज द मेथड ऑफ प्रोव्हाइडिंग काउंटरॅक्टिंग फोर्स टू मिनिमाइज द इफेक्ट ऑफ अनवॉन्टेड फोर्सेस. एक्झाम्पल देतो. काय आहे बघा, एक मशीन आहे, त्या मशीनवरती ऍक्ट होणारे असे अनवॉन्टेड फोर्सेस आहेत. हा एक फोर्स आहे, इथे दुसरा एक फोर्स आहे, इथे एक फोर्स आहे आणि इथे एक फोर्स आहे. असे 4 अनवॉन्टेड फोर्स आहेत. मशीन ऍप्लिकेशन म्हणजे मशीन वर्क करत असताना त्या ठिकाणी हे 4 फोर्सेस त्या मशीनवरती ऍक्ट होत आहेत आणि म्हणून मशीन ती इम्बॅलन्स होते. तर हे या 4 फोर्सेसचा इफेक्ट मिनिमाइज करणं, यासाठी मला एक काउंटर ऍक्टिंग फोर्स जर मी इथे लावला, एक काउंटर ऍक्टिंग फोर्स लावला, तर या 4ही फोर्सेसचा जो इफेक्ट आहे, अनवॉन्टेड इफेक्ट आहे, तो अनवॉन्टेड इफेक्ट काय होईल? रिड्यूस होईल. हे जे काउंटर ऍक्टिंग फोर्स प्रोव्हाइड करणं, त्या मशीनवरती लावणं, याला आपण काय म्हणतो? बॅलन्सिंग असं म्हणतो. डेफिनेशन मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारला गेला, बऱ्याच वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, डिफाइन बॅलन्सिंग. सो बॅलन्सिंग इज द मेथड ऑफ प्रोव्हाइडिंग काउंटर ऍक्टिंग फोर्स टू मिनिमाइज द इफेक्ट ऑफ अनवॉन्टेड फोर्सेस. या 4 अनवॉन्टेड, 4 असं नाही, किती असू शकतात, तर या अनवॉन्टेड फोर्सेसचा 4 अनवॉन्टेड फोर्सेस आहेत या केसमध्ये. या अनवॉन्टेड फोर्सेसचा इफेक्ट मिनिमाइज करण्यासाठी असं एक काउंटर ऍक्टिंग फोर्स त्या ठिकाणी लावणं त्या मशीनवरती, यालाच आपण काय म्हणतो? या मेथडला आपण बॅलन्सिंग असं म्हणतो. ठीक आहे. तर हे बॅलन्सिंगची डेफिनेशन झाली. नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर बॅलन्सिंग जे आता आपण बघितले डेफिनेशन मध्ये, तर हे जे बॅलन्सिंग आहे म्हणजे बॅलन्सिंग करण्याचे मेथड्स, हाऊ वी कॅन डू द बॅलन्सिंग, म्हणजे 2 मेथडनं आपण बॅलन्सिंग करू शकतो. याच्यामध्ये पहिली मेथड आहे ती म्हणजे अनालिटिकल मेथड. अनालिटिकल मेथडनं आपण बॅलन्सिंग, जे आपण आता बघितलं ना एक्झाम्पल मध्ये, काउंटर ऍक्टिंग मास त्या ठिकाणी फाइंड करणं किंवा काउंटर ऍक्टिंग फोर्स फाइंड आउट करणं, त्यासाठी पहिली मेथड आहे अनालिटिकल मेथड आणि दुसरी आहे ग्राफिकल मेथड. जे विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, जे फर्स्ट इयर करून आलेले आहेत, त्यांना फर्स्ट इयरला अप्लाइड मेकॅनिक्सचा सब्जेक्ट असतो. अप्लाइड मेकॅनिक्सच्या सब्जेक्टमध्ये रिझल्टंट फाइंड आउट करण्याची जी कन्सेप्ट आहे ना, ती सेम इथे लागू होते. परंतु सगळेच विद्यार्थी या फर्स्ट इयर करून आलेले नाहीत, काही डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन्स असतात आणि त्यामुळे त्यांना अप्लाइड मेकॅनिक्सचा सब्जेक्ट त्या ठिकाणी स्टडी करण्यासाठी नसल्यामुळं त्यांना ही कन्सेप्ट नवीन वाटते. तर दोन्ही विद्यार्थ्यांसाठी, जे फर्स्ट इयर करून आले ते पण आणि ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन घेतलं असेल डिप्लोमाला, त्या सगळ्यांच्यासाठी या दोन्ही मेथड्स तुम्हाला मी इथं अगदी क्लिअरली एक्सप्लेन करून सांगणार आहे, त्या समजून घ्या. तर पहिल्या अनालिटिकल मेथडमध्ये आपण काय करतो नक्की, तर आपण कॅल्क्युलेशन करतो. आपण काय करतो म्हणजे त्याचे काउंटर ऍक्टिंग मास फाइंड आउट करायचं आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला त्याचं रिझल्टंट फाइंड आउट करावा लागतो. रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी त्याचा समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, समेशन एफ एक्स म्हणजे त्या मासवरती म्हणजे त्या पॉईंटवरती ऍक्ट होणारे हॉरिझॉन्टल फोर्सेस, जे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये फोर्स ऍक्ट होत आहेत ते सगळे फाइंड आउट करणं. समेशन एफ वाय म्हणजे सगळे व्हर्टिकल फोर्सेस त्यांची सम करणं आणि त्याच्यावरनं आर फाइंड आउट करणं. आर म्हणजे रिझल्टंट असतो आणि तोच म्हणजे आपलं काउंटर ऍक्टिंग मास, त्याची व्हॅल्यू ठरवतो, रिझल्टंटची व्हॅल्यू. तर हा जो सगळा मॅटर मी आता तुम्हाला सांगितला, तो सगळा या प्रॉब्लेममध्ये, मी प्रॉब्लेम ऑलरेडी बोर्डवरती घेतलेला आहे, त्या प्रॉब्लेममध्ये मी आपण एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगणार आहे. तर दुसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड. याचं थोडंसं, या मेथडची प्रोसिजर वेगळी आहे, म्हणजे रिझल्टंटच फाइंड करतो आपण या ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा, परंतु रिझल्टंट फाइंड आउट करण्याची मेथड, प्रोसेस ही वेगळी आहे. आपल्याला कुठेही तिथं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, काही नाही. डायग्राम एक आपल्याला ड्रॉ करावी लागते सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉलो करून, आणि डायग्राम ड्रॉ केल्यानंतर त्या डायग्राममध्ये आपल्याला रिझल्टंट आर ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळते आणि त्याच्यावरून आपण काउंटर ऍक्टिंग मास त्या ठिकाणी
फाइंड आउट करतो आणि त्यामुळे आपण ती मशीन बॅलन्स करत असतो, ज्याच्यावरती 3, 4, 5 किती फोर्सेस त्या ठिकाणी अनवॉन्टेड फोर्सेस ऍक्ट होत आहेत, त्या फोर्सेसचा अनवॉन्टेड फोर्सेसचा इफेक्ट आपण रिड्यूस करू शकतो. अँड दिस होल मेथड ऑफ फाइंडिंग आउट दिस unwanted this counteracting force to reduce the effect of unwanted forces, this whole method is known as balancing. तर या दोन्हीही मेथड्स आहेत, अनालिटिकल आणि ग्राफिकल, दोन्ही मेथड मी या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आता आपण प्रॉब्लेमकडे बघूयात. काय बघा प्रॉब्लेम काय, the weight of four masses are 200, 300, 240 and 260 kg. 4 मासेस आहेत, म्हणजे इथे आपल्या लक्षात येतं पहिल्या सेंटेन्स मध्ये की जे अनवॉन्टेड फोर्सेस बद्दल मी बोलतोय, इथे या प्रॉब्लेम मध्ये 4 अनवॉन्टेड फोर्सेस दिल्या, 200, 300, 240 and 260 kg. ओके, the corresponding radii of rotation are, radii काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, त्यांच्यासाठी सांगतो. रेडियाय म्हणजे हे रेडियसचं अनेक वचन. 4 मासेस आहेत म्हटल्यानंतर प्रत्येक मासची रेडियस जी आहे ती वेगवेगळी, बरोबर. रेडियस त्याचं अनेक वचन, प्लुरल फॉर्म, त्याला आपण रेडियाय असं म्हणतो. ओके, रेडियाय ऑफ रोटेशन आर 200, 150, 250 and 300 mm. प्रत्येकाची जी रेडियस आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे या मासची रेडियस ही आहे, 300 साठी 150 आहे, 240 साठी 250 आहे आणि 260 साठी 300 mm आहे. हे आपल्याला रिस्पेक्टिव्हली त्या ठिकाणी लक्षात येतं. पुढे काय म्हटलंय, अन अँगल बिटवीन सक्सेसिव्ह मासेस आर. सक्सेसिव्ह मासेस, सक्सेसिव्ह याचा अर्थ लक्षात घ्या, दोन लगतचे मासेस जे आहेत त्या दोन्ही मधला अँगल तिथे दिलेला आहे. एक दिलेला आहे 45, दुसरा 75 आणि तिसरा 135. बऱ्याचशा मुलांना या ठिकाणी शंका येऊ शकते की मासेस तर 4 आहेत, प्रत्येकाच्या रेडियस पण 4 आहेत, मग अँगल मग का 3 दिले असतील. ठीक आहे, लक्षात घ्या. डायग्राम बघा, एक टेंटेटिव्ह डायग्राम जर ड्रॉ करायची झाली तर ती अशी असेल. टेंटेटिव्ह डायग्राम. ओके, पहिलं मास इथं आहे, बरोबर, हे फर्स्ट मास आहे, हा सेकंड आहे, थर्ड आहे आणि फोर्थ आहे, जे आपल्याला इथे दिलेले आहे. प्रत्येकाच्या रेडियस वगैरे आपण घेऊ शकतो. सक्सेसिव्ह मासेस म्हटले म्हणजे पहिले दोन फोर्सेसचा अँगल आहे 45 डिग्री. ओके, पुन्हा नंतरचे दोन फोर्सेस हे आहेत, बरोबर, या दोन्हींमधला सक्सेसिव्ह अँगल जो आहे तो 75 आणि नंतरचे पुन्हा दोन हे आहेत, बरोबर, या दोन्हींमधला अँगल 135. म्हणजे 3च अँगल देणं पुरेसं आहे, 4 अँगल द्यायची काही आवश्यकता नाही, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 3 अँगल्स दिलेले आहेत. ओके, ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, फाइंड द पोझिशन अँड मॅग्निट्यूड ऑफ बॅलन्स वेट. या 4 अनवॉन्टेड फोर्सचा बॅलन्स वेट काय असलं पाहिजे ते फाइंड करा म्हटलंय. इफ इट्स रेडियस ऑफ रोटेशन, त्याचे बॅलन्स वेट आहे, त्याची रेडियस ऑफ रोटेशन मात्र आपल्याला दिलेली आहे, ते आहे 200 mm. ओके, 200 mm त्याची रेडियस ऑफ रोटेशन दिलेली आहे, ते आपण फायनल स्टेप मध्ये यूज करणार आहे. आता आपल्याला पहिली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इथे यूज करायची आहे. ओके, ठीक आहे. तर इथं फायनल डायग्राम ड्रॉ करूया आणि मग नंतर प्रॉब्लेम कडे बघूया. तर या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी पहिल्यांदा गिव्हन आपण लिहून घेतो. गिव्हन जे दिलेलं आहे प्रॉब्लेम, काय काय दिलेलं आहे, द वेट ऑफ 4 मासेस आर 200, 300, 240, 260. यांना आपण M1, M2, M3 आणि M4 असं म्हणूया. ओके, मासेस किती आहेत, 200 kg, 300 kg, 240 kg and last 260 kg. 200, 300, 240 and 260. Okay. The successive corresponding radius या ठिकाणी दिलेत आपल्याला, त्याला मी R1 असं म्हणतो. R1 200 mm आहे, R2 150 mm आहे, R3 250 mm, the last R4 is 300 mm. 4 रेडिया ऑफ रोटेशन या ठिकाणी दिलेले आहेत. इथंच पुढं आपण या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. फक्त माहिती असू देत की सगळे जे MM मध्ये दिले आहेत ना, या MM मध्ये दिलेल्या रेडियस ऑफ रोटेशनचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करा, न विसरता. 200 mm मीन्स 0.2 मीटर. आपल्याला माहिती आहे टू कन्वर्ट MM इंटू मीटर्स वी शुड डिवाइड इट बाय 1000. 1000 आपल्याला डिवाइड केलं पाहिजे तर याचं मीटर मध्ये कन्व्हर्जन होईल. याचं होईल आपलं 0.50 मीटर्स, याचं 0.25 मीटर, इथं 0.3 मीटर्स. ओके, मीटर मध्ये कन्व्हर्जन न विसरता करणं. याच्याच पुढे काय करायचं, या M1 R1 चं मल्टिप्लिकेशन करायचं. M1 R1, M1 दॅट इज 200 आणि M2 दॅट इज 0.2 मीन्स इथं म्हणा M1 R1 इज इक्वल टू 40
40 kg मीटर या ठिकाणी, बरोबर. सिमिलरली M2 R2 इक्वल टू M2 दॅट इज 300 अँड 0.15 मीन्स 45 kg मीटर. विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करायचं कॅल्सी समोर त्या ठिकाणी ठेवून. पुढे M3 R3 means 240 into 0.25 that is 60 kg meter. The last M4 R4 means 260 into 0.3 means 78 kg meters. ह्या व्हॅल्यूज सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आपल्याला ज्या फायनल कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला यूज होणार आहे ते या 4 व्हॅल्यूजचा यूज होणार आहे. ठीक आहे. तर या 4 व्हॅल्यूज काढल्या 40, 45, 60, 78. आता या 4 व्हॅल्यूज यूज करून काय करायचं आपल्याला बघा, डायग्राम ड्रॉ करायचे आहे. म्हणजे फोर्सेस नक्की कसे ऍक्ट होत आहेत त्या एखादी मशीन असेल त्या मशीनवरती एका पॉइंटला हे 4 फोर्सेस कसे ऍक्ट होत आहेत ते आपल्याला दाखवायचे. इथं हा सेंटर पॉइंट आहे ज्या पॉइंटवरती ते फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. पहिला फोर्स माझा किती आहे इथं दाखवला, आपण इथं कॅल्क्युलेशन केलं. तर याचा काय संबंध नाही आपल्याला. फायनली आपण ज्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजेत त्या आपण इथं गिवन मध्ये काढलेल्या आहेत. या 4 व्हॅल्यूज 40, 45, 60, 78 हेच मॅटर करतात फायनल तुमचा आन्सर. त्यामुळे याच फक्त आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तर पहिलं मास आहे ते 40 kg मीटर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. जे पहिल्यांदा येतं ना ते कम्प्लिटली हॉरिझॉन्टल घ्या. कम्प्लिटली हॉरिझॉन्टल इथं दाखवा किंवा हॉरिझॉन्टल इथं ॲरो जरी केला तरी चालेल. 40 kg मीटर. ओके. सेकंड आहे 45. आता हे 45 त्याचा अँगल इथं आहे बघा 45 डिग्री. म्हणजे या दोन्हीमधला अँगल इथं दिलेला आहे 45 डिग्री. सरळ या ठिकाणी आता पहिल्यांदा आपण मगाशी जसं सांगितलं मी 2 मेथड आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. त्यातली पहिली मेथड आहे अनालिटिकल मेथड ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ही डायग्राम टू द स्केल काढण्याची अजिबात गरज नाही. दुसरी मेथड आहे ग्राफिकल, ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलाचा यूज नाही करायचा, परंतु डायग्राम जी आहे ती मात्र टू द स्केल डायग्राम ड्रॉ करावी लागणार. टू द स्केल आहे असं म्हणजे 45 डिग्री आहे असा अँगल घ्यायचा, 75 आहे असा घ्यायचा या पद्धतीने. ठीक आहे. तर इथं पहिल्यांदा मी अनालिटिकल मेथड म्हणतो. अनालिटिकल मेथड व्यवस्थित समजून घ्या. अनालिटिकल मेथड. ठीक आहे. ओके. तर काय करायचं आहे, पहिला हा 40 kg मीटर कम्प्लिटली हॉरिझॉन्टल घ्या. पहिला जो काही इथं तुमचा आन्सर आहे ते कम्प्लिटली हॉरिझॉन्टल घ्या. इथं 40 kg मीटर दाखवा, ॲरो इकडे बाहेर दाखवा. ओके. दुसरा फोर्स आहे आपला 45. त्याचा अँगल इथं आहे बघा, इथं दिलेला 45 डिग्री. इथं सरळ एक लाईन ओढा 45 डिग्री. हे अंदाजे दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. टू द स्केल नाही, अनालिटिकल मेथड आहे म्हटलं तर टू द स्केल नाही काढली तरी चालेल. ठीक आहे. तर इथं 45 डिग्री आहे. फोर्स किती आहे हा 45 kg मीटर. ओके. ठीक आहे. तिसरा फोर्स आहे आपला 60 kg मीटर आणि त्याचा अँगल 75. फक्त हा अँगल जो आहे ना 45 आणि 60 या दोन्ही मधला अँगल आहे तो. मग जसं दाखवलं सक्सेसिव्ह अँगल म्हटलं मी. ठीक आहे. तर त्यासाठी इथं बघा हा टोटल तुमचा 75 डिग्री अँगल बरोबर. आणि इथलं तुमचा फोर्स किती आहे 60 kg मीटर. ओके. मग हा किती असला पाहिजे टोटल अँगल 75 प्लस 45 दॅट इज 120 डिग्री. ठीक आहे. दोन्हीचे ऍडिशन फक्त करा. इथून हा अँगल आपल्याला महत्वाचा आहे, तो पुढे आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. तर हा मिळाला. पुढं 78 आहे. 78 साधारण इथं कुठं असेल. फक्त त्याचा अँगल बघा 135 म्हणजे या दोन्हीमधला अँगल 135 असला पाहिजे. सक्सेसिव्ह अँगल म्हटले ना. ठीक आहे. तर हा 135 जर असेल तर हा टोटल अँगल किती असला पाहिजे बघा. हा टोटल अँगल 135 प्लस 120 मीन्स 255. 135 हा एवढा आणि हा टोटल 120 आहे. त्यामुळे 120 प्लस 135 दॅट इज 255. हा टोटल अँगल म्हणजे या 40 kg मीटर पासून टोटल अँगल जो आहे 78 ने केलेला तो 255 त्या ठिकाणी असला पाहिजे. ओके. म्हणजे ही डायग्राम आपली तयार झाली. ही सगळ्यात महत्वाची डायग्राम गिवन वरनं ड्रॉ करणं. प्रॅक्टिस ठेवा म्हणजे तुम्हाला ही डायग्राम लगेच समजेल. हे अँगल समजणं या ठिकाणी सगळ्यात क्रुशियल आहे, सगळ्यात महत्वाचं. अँगल्स त्या ठिकाणी घेतले. ओके. आता आपल्याला जे अँगल पाहिजेत कॅल्क्युलेशनसाठी जे इथं दिलेले आहेत ते मी घेतले, परंतु याच्यावरनं आपल्याला कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी जे अँगल पाहिजेत ना ते कसे काढायचे बघा. मला सांगा. मी त्यासाठी वेगळा चॉक यूज करतोय. व्यवस्थित त्या ठिकाणी बघा. हा अँगल तर आपल्याकडे आहे बरोबर. 40 आणि 45 या दोन्ही मधला अँगल आहे 45 डिग्री. तो काही वेगळा फाईंड करण्याची गरज नाही. ठीक. काय करा, हा जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी चारही फोर्सेस चारही मासेस ज्या ठिकाणी एकत्र येत आहेत तिथून आपली XY कोऑर्डिनेट सिस्टीम जाऊ देत म्हणजे अँगल फाइंड करायला तुम्हाला सोपं आहे. डॉटेड लाईन ओढा, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल तर ती याच्यामधूनच जाईल या फोर्स मधून आणि ही व्हर्टिकल. मला अँगल फाइंड करायला सोपं पडेल. ठीक आहे. मला सांगा हा टोटल 120 आहे, हा 120 आहे. ठीक आहे. मग इथला किती असला पाहिजे अँगल हा
टोटल हा किती असतो अँगल 180 डिग्री असतो. विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की एक हॉरिझॉन्टल लाईन त्या ठिकाणी ओढली तर टोटल अँगल जो असतो त्याचा तो 180 डिग्री असतो. 180 वरती असो 180 खाली असतो. टोटल अँगल 360 त्या ठिकाणी होतो. हा टोटल जर 180 होत असेल त्याच्यातून एवढाच 120 जर गेला तर हा किती राहतोय 60 डिग्री अँगल राहतो. बरोबर, ठीक आहे. हा 60 डिग्री सगळ्यात महत्वाचा फाइंड आउट करणं. त्याचप्रमाणे हा 78 जो आहे ना फोर्स त्यानंही हॉरिझॉन्टलशी केलेला हा अँगल फाइंड आउट करा. तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की टोटल हा जर बघितला तुम्ही हा 255 आहे. बरोबर, याच्यातनं हा जर तुम्ही 180 मायनस केला बघा हा टोटल 255 याच्यातून हा एवढाच 180 मायनस केला तर आपल्याला हा अँगल मिळतोय. ठीक आहे, तर तो टोटल 255 मायनस इथं मी वाटल्यास लिहितो 255 मायनस 180 दॅट इज 2075. हा एवढाच अँगल ज्या ठिकाणी मी दोन लाईन्स त्या ठिकाणी ओढल्या तो अँगल मला पाहिजे तो आहे 75 डिग्री. ओके, म्हणजे सक्सेसिव्ह फोर्सेस मधला जरी अँगल दिला असला तरी आपल्याला हे अँगल्स त्या ठिकाणी पाहिजे असतात. हा 45, हा 60 आणि हा 75. ओके, ठीक आहे. रिवाइंड करून बघा लेक्चर, हे तुम्हाला अँगल्स फाइंड आउट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता अनालिटिकल मेथड, आता त्या मेथडकडे वळूया. आन्सर कसं फाइंड आउट करायचं बघूया. काय करायचं, पहिला फोर्स बघा. पहिला फोर्स काय 40 किलोग्राम मीटर. हा फोर्स बघा कम्प्लिटली हॉरिझॉन्टल आहे. या डायग्राम मध्ये जे जे फोर्सेस कम्प्लिटली हॉरिझॉन्टल आहेत किंवा कम्प्लिटली व्हर्टिकल आहेत हे म्हणजे कम्प्लिटली हॉरिझॉन्टल, हे म्हणजे कम्प्लिटली व्हर्टिकल. ठीक आहे, असे फोर्सेस रिझॉल्व्ह करण्याची गरज नाही. आता रिझॉल्व्ह काय असतं या चॅनलमध्ये तुम्ही जर सर्च केलं तर रिझॉल्युशन वरती एक मी लेक्चर टाकलेलं आहे. ते रिझॉल्युशनचं लेक्चर बघा. रिझॉल्युशन कसं करायचं असतं ते मी इथेही सांगणार आहे समजून, पण बेसिक जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते लेक्चर तुम्ही बघू शकता. तर इथं रिझॉल्युशन आपल्याला करायचं, फक्त रिझॉल्युशन कुणाचं करायचं असतं, जे फोर्सेस इन्क्लाइन आहेत, जे कम्प्लिटली हॉरिझॉन्टल नाही आहेत किंवा कम्प्लिटली व्हर्टिकल नाही आहेत अशा फोर्सेसचं आपल्याला रिझॉल्युशन करायचं असतं. रिझॉल्युशन म्हणजे काय, तर एका फोर्सचे दोन फोर्सेस फाइंड करणार. हा फोर्स बघा कम्प्लिटली हॉरिझॉन्टल किंवा कम्प्लिटली व्हर्टिकल आहे का, नाही, म्हणजे याचं रिझॉल्युशन केलं पाहिजे. हा पण तसाच आहे, कम्प्लिटली हॉरिझॉन्टल किंवा कम्प्लिटली व्हर्टिकल नाही, इन्क्लाइन फोर्स आहे तो, त्याचंही रिझॉल्युशन केलं पाहिजे. याचंही मला करावं लागणार आहे. फक्त याचं रिझॉल्युशन करण्याची गरज नाहीये कारण हा कम्प्लिटली हॉरिझॉन्टल फोर्स आहे. ठीक आहे, तर याचं रिझॉल्युशन करूया 45चं. कसं करायचं रिझॉल्युशन तिथंही मी दाखवलेलं आहे त्या लेक्चरमध्ये, ते बघा इथंही समजून घ्या. त्या ठिकाणी काय करायचं, एक पॉईंट घ्या, कुठेही त्या फोर्सवरती एक पॉईंट घ्या. त्या पॉईंट मधून एक हॉरिझॉन्टल आणि दुसरा व्हर्टिकल एक लाईन त्या ठिकाणी ओढा. एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल एवढंच करा. आता ज्यावेळी तुम्ही ह्या दोन लाईन ओढताय त्यावेळी त्या दोन लाईनच्या आतमध्ये तो फोर्स असला पाहिजे. जो ओरिजिनल फोर्स आहे ना 45 या दोन लाईनच्या आतमध्ये असला पाहिजे, एवढीच करायची आहे. ठीक आहे, आता या पॉईंट पासून याची डायरेक्शन कशी आहे, बाहेर जाणार आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अवे फ्रॉम द पॉईंट असं म्हणतो. म्हणजे इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये त्याला अवे फ्रॉम द पॉईंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, या पॉईंट पासून ही अवे फ्रॉम द पॉईंट डायरेक्शन आहे. या दोन्हींची डायरेक्शन त्याच प्रमाणे असते, बाहेर जाणारी अवे फ्रॉम द पॉईंट. ओके, तर या दोन्हींची अवे फ्रॉम द पॉईंट डायरेक्शन दिली. आता या दोन्हीला मला नेमिंग द्यायचं आहे. हे जे दोन मी लाईन या ठिकाणी ओढल्या ना हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, याला म्हणायचं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि याला म्हणायचं व्हर्टिकल कॉम्पोनंट. कोणाचा, या ओरिजिनल फोर्सचा. हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हा व्हर्टिकल कॉम्पोनंट. इथं याला नेमिंग करायचं. नेमिंग करताना बघा हा ओरिजिनल फोर्स जर पाठीमागे सरळ बघितला तर त्यांना हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल आपण फाइंड आउट केलाय, त्यासाठीच तर केलाय, आपल्याला पुढे त्याचा यूज होणार आहे म्हणून. किती आहे अँगल 45. ओके, मग इथे काय होईल, हॉरिझॉन्टलला इथं कॉस आणि व्हर्टिकलला इथं साइन. ओके, हॉरिझॉन्टलला काय, आता हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे माझा, म्हणजे हा ओरिजिनल फोर्स 45, हॉरिझॉन्टल साठी कॉस आणि अँगल किती आहे त्याचा 45 डिग्री. ओके, आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट इथं आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंटला इथं त्या ठिकाणी साइन. ओके, याच्या ऐवजी कॉसच्या ऐवजी फक्त इथं साइन म्हणा. इथं काय होईल 45 साइन 45. झालं रिझॉल्युशन कम्प्लीट. ठीक आहे, एका फोर्सचं रिझॉल्युशन कम्प्लीट झालं. सिमिलरली या 60 kg मीटर याचंही रिझॉल्युशन करूया. त्याचंही तसंच पॉईंट घ्या, त्या पॉईंट मधून एक व्हर्टिकल दुसरा हॉरिझॉन्टल असे दोन फोर्स दोन लाईन्स त्या ठिकाणी ओढा. आता बघा दोन्ही लाईनच्या मध्ये हा फोर्स आहे का, आहे. ठीक आहे, आता याची डायरेक्शन जशी आहे तशीच या दोन्हीची द्या. बाहेर जाणारी डायरेक्शन, बाहेर जाणारी, त्याला अवे फ्रॉम द पॉईंट असं आपण म्हणतो. बघा या ओरिजिनल फोर्सनं हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल दिला, इथं आपण फाइंड आउट केला. मग असे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी हे अँगल आपण पुढे यूज करणार आहे. बरोबर, या ओरिजिनल फोर्सनं एक्स ऍक्सिसशी केलेला अँगल किती आहे, हा 60 डिग्री. म्हणजे इथं मला 60 डिग्री, इथं 60 डिग्री यूज करायचं आहे. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हटल्यानंतर साइन कॉस असणार आहे. हा फोर्स 60 कॉस अँगल कॉस आणि अँगल किती आहे 60 डिग्री. इथं 60 साइन 60. सिंपल, झालं रिझॉल्युशन कम्प्लीट. इथे आता या 78 kg मीटर याचंही रिझॉल्युशन करूया.
एक पॉईंट घ्या, त्या पॉईंटमधून व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे दोन लाईन सोडा. ठीक आहे, डायरेक्शन द्या बाहेर जाणारी, बरोबर आहे ना, याची डायरेक्शन अवे फ्रॉम द पॉईंट असेल. हॉरिझॉन्टलला कॉस येतं, इथं ओरिजिनल फोर्स किती आहे 78, हॉरिझॉन्टल साठी कॉस आणि याचा अँगल किती आहे हो बरोबर, इथं हॉरिझॉन्टलशी केलेला आपण फाइंड आउट केला 75, इथं 78 साइन 75. झालं रिझॉल्युशन कंप्लीट, सगळ्या फोर्सेसचं रिझॉल्युशन कंप्लीट झालं. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर काही फोर्सेस हॉरिझॉन्टल आहेत आपले, काही व्हर्टिकल आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत ना ते आपण इथं कॅल्क्युलेशन साठी घेणार आहे, जे व्हर्टिकल आहेत ते वेगळ्या कॅल्क्युलेशन साठी घेणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यातले जे जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत ना ते आपण सगळे याच्यात घेणार समेशन एफएक्स मध्ये. समेशन एफएक्स मीन्स सम ऑफ ऑल द फोर्सेस इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. जर तुम्ही बघितलं हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो आपला एक्स आणि व्हर्टिकल असतो वाय ऍक्सिस. त्यामुळे जे जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जसं की 40, 45 कॉस 45, 60 कॉस 60, 78 कॉस 75 हे सगळे आपण या समेशन एफएक्स मध्ये घेऊ. बरं, काही फोर्सेस हॉरिझॉन्टल आहेत परंतु काही उजवीकडे जात आहेत म्हणजे टुवर्ड्स राईट जात आहेत, काही टुवर्ड्स लेफ्ट जात आहेत. बरं, जे टुवर्ड्स राईट जात आहेत ते आपण घेतो पॉझिटिव्ह, याला म्हणायचं साइन कन्व्हेन्शन. काय म्हणायचं? साइन कन्व्हेन्शन. हॉरिझॉन्टली राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेतो आणि हॉरिझॉन्टली लेफ्टला जाणारे आपण निगेटिव्ह फोर्सेस घेतो. एवढं फक्त याला अप्लाय करा. समेशन एफएक्स म्हणजे सम ऑफ ऑल द फोर्सेस इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज इक्वल टू, या डायग्राम मधले जे जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत ते सगळे घेणं या ठिकाणी समेशन एफएक्स मध्ये. बरं, हॉरिझॉन्टली राईटला जात आहे ते पॉझिटिव्ह आणि लेफ्टला जात आहे ते निगेटिव्ह घ्यायचे. सुरुवात इथून करा. बरोबर, हा 40 याचं काय रिझोल्युशन केलंच नाही आपण. 40 कसं आहे बघा, हा उजवीकडे जातोय म्हणजे उजवीकडे जातोय प्लस साइन त्या ठिकाणी दिलं पाहिजे, इथं म्हणा प्लस 40. ओके, नेक्स्ट हा 45 कॉस 45 तो सुद्धा हॉरिझॉन्टल आहे, तो सुद्धा उजवीकडे जातोय, त्यालाही प्लस साइन द्या 45 कॉस 45. नेक्स्ट पुढे हॉरिझॉन्टल फोर्स हा आहे बघा 60 कॉस 60, पण तो कुठे जातोय डावीकडे जातोय, लेफ्ट साइडला जातोय, पण त्याला मायनस साइन द्या मायनस 60 कॉस 60, 60 कॉस 60. आणि लास्ट वन इथं आहे बघा फोर्स 78 कॉस 75, तो सुद्धा डावीकडे जातोय, त्याचा एरो बघा डावीकडे आहे, तो सुद्धा डावीकडे जातोय म्हणजे त्याला मायनस साइन असलं पाहिजे 78 कॉस 75. ओके, आता आपल्याला डायरेक्टली याचं कॅल्क्युलेशन करा. समेशन एफएक्स तुम्हाला मिळेल 21.6 kg मीटर. समेशन एफएक्स 21.6 kg मीटर. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला लक्षात येईल एवढी त्याची व्हॅल्यू येणार आहे. सिमिलरली समेशन एफ वाय हे जर तुम्ही इक्वेशन वाचायला गेला तर कसं होईल ते, सम ऑफ ऑल द फोर्सेस इन वाय मीन्स व्हर्टिकल, सम ऑफ ऑल द फोर्सेस इन व्हर्टिकल डायरेक्शन. डायग्राम मधले सगळे व्हर्टिकल फोर्सेस आपल्याला इथे घ्यायचे. व्हर्टिकल कोण कोण? हा एक आहे बघा 45 साइन 45, दुसरा आहे 60 साइन 60, तिसरा आहे 78 साइन 75. सगळे फोर्सेस याच्यामध्ये घ्यायचे समेशन, याच्यामध्ये समेशन एफ वाय मध्ये. बरं, काही फोर्सेस व्हर्टिकली अपवर्ड जात आहेत ते पॉझिटिव्ह घ्या, डाऊनवर्ड जात आहेत ते निगेटिव्ह घ्या. ओके, आता हे सगळे हॉरिझॉन्टल आहे त्यामुळे याच्यामध्ये कन्सिडर करायचे नाहीत. व्हर्टिकल फक्त हाय बघा 45 साइन 45, व्हर्टिकली अपवर्ड जातोय तर मला प्लस घेतला पाहिजे, प्लस 45 साइन 45. नेक्स्ट 60 साइन 60, तो सुद्धा अपवर्ड जातोय, तो सुद्धा प्लस घ्या 60 साइन 60. अँड द लास्ट वन हा 78 साइन 75, तो डाऊनवर्ड जातोय म्हणजे मायनस घेतला पाहिजे, मायनस 78 साइन 75. ओके, याचं कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ समेशन एफ वाय ॲट 8.5 kg मीटर. ओके, याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला 8.5 kg मीटर एवढा आन्सर त्या ठिकाणी समेशन एफ वाय. आता आपलं फायनल आन्सर फाइंड आउट करण्याची वेळ आलेली आहे. फायनल आन्सर मीन्स दॅट इज आर. सगळ्या फोर्सेसचा एकच फोर्स जो या सगळ्या फोर्सेसला बॅलन्स करणार आहे, याला आर ला आपण रिझल्टंट असं म्हणतो. ठीक आहे, जर तुम्ही हे कॅल्क्युलेट केलं तेव्हा मुलांसाठी शॉर्टकटमध्ये म्हणजे कॅल्सीवरती तुम्ही डायरेक्टली कसं आन्सर फाइंड आउट करू शकता एक स्टेप सांगतो आणि मग आन्सर कसं फाइंड आउट करायचं. बघा, आरचा फॉर्म्युला आहे ना तो आपण असा फाइंड आउट करतो. आरची व्हॅल्यू समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. हे जे एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट केले ना त्याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला फायनल आन्सर त्याच्यामध्ये असं पुट करावं लागेल. 21.6 स्क्वेअर एफ एक्स स्क्वेअर प्लस 8.5 स्क्वेअर एफ वाय स्क्वेअर. ठीक आहे, तर यासाठी हे जे आन्सर आहे ना हे आपल्याला कॅल्सीवरती पोल फंक्शन यूज करून आपल्याला फाइंड आउट करता येतं. ठीक आहे, पोल फंक्शन कसं यूज करणार, कॅल्सीमध्ये पोल हे फंक्शन यूज करायचं आपल्याला. ठीक आहे,
कॅल्सी मध्ये आहे बघा ते पोल फंक्शन, शिफ्ट आणि पोल त्या ठिकाणी प्रेस करा, तुम्हाला स्क्रीनवरती पोल आणि ब्रॅकेट त्या ठिकाणी येईल. त्या ब्रॅकेटमध्ये 21.6 ही व्हॅल्यू कॉमा 8.5 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी फक्त प्रेस करा. स्क्वेअर वगैरे काय पुट करू नका, ते फंक्शन इटसेल्फ त्या ठिकाणी काय करतं, त्याचा स्क्वेअर करतं, ॲडिशन करतं, प्लस स्क्वेअर रूट पण फाइंड आउट करतं. त्यामुळे फक्त पोल आणि या दोन व्हॅल्यूज फक्त प्रेस करा, ब्रॅकेट कंप्लीट करा, तुम्हाला फायनल आन्सर आरचं मिळेल 23.2. दिस इज दी व्हॅल्यू ऑफ आर. ठीक आहे. त्याच याच्यामध्ये म्हणजे कॅल्सीमध्ये तुम्ही ज्यावेळी आरची व्हॅल्यू तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, तिथंच तुम्हाला एक दुसरी व्हॅल्यू दिसेल, ती म्हणजे थीटाची व्हॅल्यू. थीटा म्हणजे जो रिझल्टंट याचा फाइंड आउट होणार आहे चारही फोर्सेसचा, त्यानं हॉरिझॉन्टलशी किती अँगल केलेला आहे तो सुद्धा आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळतो, 21.48 डिग्रीज. तिथं स्क्रीनवरती तुम्ही पोल फंक्शन यूज केलं ना, तुम्हाला आर आणि थीटा दोन्हीच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतील. जर तुमचा 82 ES प्लस कॅल्सी त्या ठिकाणी असेल, तर नसेल तर तुम्हाला थीटाची व्हॅल्यू वेगळी काढावी लागते. त्याचा एक फॉर्म्युला आहे, tan इनवर्स ऑफ समेशन FY/FX. हा tan इनवर्स घ्या, समेशन FY डिवाइडेड बाय समेशन FX, तुम्हाला थीटाची व्हॅल्यू एवढी. ठीक आहे. तर फायनली आपल्याला आर मिळालाय, म्हणजे आपला आन्सर अजून मिळालेला नाहीये. या आर वरून आपल्याला बॅलन्सिंग मास किती असलं पाहिजे हे फाइंड करायचं. बॅलन्सिंग मास फायनल आन्सर त्या ठिकाणी म्हणा. ठीक आहे. बॅलन्सिंग मास तुम्हाला काढायचं आहे, बॅलन्सिंग मास इंटू त्याची रेडियस हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर बॅलन्सिंग मास इंटू रेडियस त्याची व्हॅल्यू म्हणजे हे रिझल्टंट असतो, ही माहिती असू द्या. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी लक्षात ठेवा. जी ही रिझल्टंटची व्हॅल्यू येईल ते म्हणजे M इंटू आर असतं. फायनल बॅलन्सिंग मास या चारही मासेसना 40, 45, 60, 78 हे चारही अनवॉन्टेड अनबॅलन्स्ड मासेसना बॅलन्स करणारं मास जे आहे ते हे आहे M. आर म्हणजे त्या मासची रेडियस आहे जी तुम्हाला इथं दिलेली आहे बघा फायनल सेंटेन्समध्ये 200 mm, पण ती mm मध्ये मीटरमध्ये करावं लागेल आपल्याला. त्याचं कन्वर्जन इज इक्वल टू आर, आणि त्यासाठीच हे आर आपण फाइंड आउट केलं, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला इथं 23.2 kg मीटर या ठिकाणी मिळाली. व्हॅल्यू फक्त इथं ठेवा. आरची व्हॅल्यू तुम्हाला इथं दिलेलीच आहे, फायनल रेडियस. ठीक आहे. M इक्वल टू आर डिवाइडेड बाय स्मॉल आर, दॅट इज इथं बघा 23.2 डिवाइडेड बाय स्मॉल आर. 200 mm म्हणजे 0.2 मीटर असलं पाहिजे ते. ठीक आहे. फायनल आन्सर तुमचं 160 kg या ठिकाणी, म्हणजे बॅलन्सिंग मास फायनल या ठिकाणी आपल्याला 116 kg त्या ठिकाणी असलं पाहिजे. ओके. तर या सगळ्या या मासेसना, अनवॉन्टेड मासेसना, अनबॅलन्स्ड मासेसना बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला 160 kg मास त्या ठिकाणी एवढ्या अँगलला लावलं पाहिजे हॉरिझॉन्टलची, तर हे सगळे मासेस त्या ठिकाणी बॅलन्स होतील. तर ही झाली आपली ॲनालिटिकल मेथड. याच पद्धतीनं म्हणजे असंच आपल्याला आन्सर दुसरं एक फाइंड करायचं, बॅलन्सिंग मास किती असलं पाहिजे ग्राफिकल मेथडनं. लगेच आपण ग्राफिकल मेथड सुद्धा बघतो. ठीक आहे. ही मेथड समजून घ्या. ऑब्विसली ॲनालिटिकल मेथड काय किंवा ग्राफिकल मेथड काय, दोन्हीचे आन्सर आपल्याला सेमच मिळणार आहे. ठीक आहे. लगेच आपण ग्राफिकल मेथड बघतो. ओके. ठीक आहे. तर ग्राफिकल मेथडसाठी पुन्हा तेच गिव्हन मध्ये जे तुम्ही केलेलं आहे, गिव्हन मध्ये तुम्ही M1, M2, M3, M4 करस्पॉन्डिंग रेडियस R1, R2, R3, R4 MM मध्ये त्याचंच मीटरमध्ये कन्वर्जन, M1 आणि R1 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन येतं. M1 R1, M2 R2, M3 R3 आणि M4 R4 या चार व्हॅल्यूज आपल्याला फायनली ग्राफिकल मेथड जरी असली तरी सुद्धा या व्हॅल्यूज बघा 40, 45, 60 आणि 78 या व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा लागणार आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठी सांगतो कसं की तुम्हाला दोन मेथड जरी असल्या, अनालिटिकल असली किंवा ग्राफिकल असली, प्रॉब्लेममध्ये ज्यावेळी क्वेश्चन येतो, क्वेश्चन नंबर 5C मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 6C मध्ये त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येणार आहे. थिअरी ऑफ मशीन क्वेश्चन नंबर 5C और 6C यामध्ये हा प्रॉब्लेम विचारला जाईल. तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलं जातं की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. द प्रॉब्लेम शुड बी सॉल्व्ह बाय अनालिटिकल मेथड ऑर बाय ग्राफिकल मेथड. जसं म्हटलेलं आहे ग्राफिकल मेन्शन केलं असेल तर ग्राफिकल मेथडनं सॉल्व्ह करायचा, अनालिटिकलने त्या ठिकाणी सॉल्व्ह करून उपयोग नाही. अनालिटिकल मेथड असेल तर अनालिटिकलनं, जर काहीच मेन्शन केलं नसेल तर कुठलीही मेथड फॉलो केली तरी चालेल. ठीक आहे. तर मेन्शन केलं समजा ग्राफिकल मेथड तर ग्राफिकल मेथड फॉलो करा, गिव्हन म्हणा, आणि मगाच्या सारखंच अनालिटिकल मेथडची जशी सुरुवात केली तशा प्रमाणेच हे त्या ठिकाणी पाहिजेच. ओके. M1 R2, M2 R2, M3 R3 आणि M4 R4 सगळ्यांच्या व्हॅल्यूज या फायनल व्हॅल्यूज आपल्याला इथं ही डायग्राम ड्रॉ करण्यासाठी पाहिजे. आता हे अँगल्स 45, 60, 75 मी अनालिटिकल मेथडमध्ये सांगितलेले कसे कॅल्क्युलेट केले, त्यासाठी आता पुन्हा त्या ठिकाणी सांगणार नाही. या व्हॅल्यूज तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, त्याच यूज करून इथं
हे अँगल्स आपल्याला घ्यायचे आहेत. फक्त टू द स्केल घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. टू द स्केल म्हणजे काय, तर पहिला ज्यावेळी हा 40 घेता ना तुम्ही, तो कम्प्लिटली हॉरिझॉन्टल घ्या. ओके, त्याच्याशी अँगल केलाय किती, 45 केलाय आपण, कॅल्क्युलेट केलेला आहे 45. तर इथं 45 डिग्री साठी हा 45 kg मीटर, म्हणजे या दोन्हीमधला अँगल सरळ त्या ठिकाणी प्रोट्रॅक्टर यूज करा, कोनमापक यूज करा, सरळ ठेवा इथं 45 डिग्री अँगल घ्या आणि सरळ या ठिकाणी फोर्स त्या ठिकाणी ड्रॉ करा, त्याची व्हॅल्यू 45 kg मीटर या ठिकाणी लिहून घ्या. ठीक आहे. तिसरा फोर्स आहे 60 kg. ठीक आहे, आणि इथला अँगल आपण फाइंड आउट केलेला आहे 60 डिग्री. हा, सरळ इथं कोनमापक पुट करा तिथं प्रोट्रॅक्टर आणि डावीकडून अँगल घ्या. डावीकडून हा ना, हा डावीकडून अँगल आहे, इथून हा केलेला अँगल आहे 60 डिग्री. इथून मेजर करा, प्रोट्रॅक्टरवरती तसे मार्किंग असतात, 60 डिग्री इकडे मेजर करा, मग तुम्हाला या ठिकाणी पॉईंट मिळतो, जोडून घ्या. इथं 60 kg मीटर या ठिकाणी हा फोर्स मिळेल. लास्टली हा 78 कसा माउंट करायला लागेल, इथं बघा 75 डिग्री, प्रोट्रॅक्टर उलटा ठेवावा लागेल तुम्हाला आणि इकडून या ठिकाणी अँगल मेजर करा, 75 डिग्री अँगल मेजर करा. हा 75 सुद्धा कसा कॅल्क्युलेट करायचा आपण अनालिटिकल मेथडमध्ये बघितलेला आहे. 75 डिग्री अँगल घ्या, पॉईंट घ्या आणि तो जोडा. इथं 78 kg मीटर या ठिकाणी तुम्हाला फोर्स दाखवावा लागेल. ही डायग्राम ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करताय त्यावेळी तुम्हाला फायनल आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे. ही डायग्राम ड्रॉ करायला शिका. आता बघा काय करायचं आहे, या डायग्रामवरनं आपल्याला एक दुसरी डायग्राम ड्रॉ करायची असते, म्हणजे याच्यामध्येच काही चेंजेस करावे लागतात. आणि चेंजेस केल्यानंतर जी डायग्राम मिळते तिला म्हणायचं स्पेस डायग्राम. आता ही स्पेस डायग्राम काय असते, तर हे जे फोर्सेस आहेत ना बघा, 40, 45, 60, 78, हे फोर्सेस ज्यावेळी ऍक्ट होत आहेत ना, त्या दोन्ही फोर्सेसच्या मध्ये एक स्पेस आहे बघा. ही एक स्पेस आहे, दुसरी आहे, ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे. लक्षात ठेवा, कधीही ज्यावेळी हे फोर्सेस वगैरे अँगल्स वगैरे दाखवून झाले ना, की हे डॉटेड लाईन इरेज करा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन कमी होऊन जाईल. डॉटेड लाईन इरेज करा. आता तुम्हाला स्पेसेस दिसतील बघा, एक, ही दुसरी स्पेस, तिसरी स्पेस, ही चौथी स्पेस, 4 स्पेसेस दिसत आहेत. त्या स्पेसेसना नावं देणं, नेमिंग करणं म्हणजे स्पेस डायग्राम. सिंपल. स्पेसेसला नावं देऊया. आता ही जी स्पेस आहे ना बघा, शक्यतो कधी या हॉरिझॉन्टल फोर्स पासून सुरुवात करायची, स्पेसेसला स्पेसेसला नावं द्यायला इझी जातं पुढे डायग्राम ड्रॉ करताना. एकच हॉरिझॉन्टल फोर्स येत आहे बघा, याच्या खालून इथून सुरुवात करा. स्पेसेसला नावं ही ABCD अशी द्या, किंवा PQRS दिली तरी हरकत नाही, ABCD शक्यतो त्या ठिकाणी दिली तरी चालते. आता ही हॉरिझॉन्टल फोर्स आहे बघा, त्याच्या खाली जी स्पेस आहे ना त्याला म्हणतो ए स्पेस नाव दिलं मी त्याला, ही स्पेस माझी ए आहे. पुन्हा ही दोन्ही 40 आणि 45 च्या मधली स्पेस बघा बी आहे, 45 आणि 60 याच्यामधली स्पेस आहे ती माझी सी स्पेस आहे. ओके, आणि 60 आणि 78 ही टोटल स्पेस ही माझी डी स्पेस आहे. आता लास्ट एक अजून डीच्या पुढची ई स्पेस, इथे एक एक्स्ट्रा त्या ठिकाणी द्या, इथं बरोबर या फोर्सच्या उजव्या साईडला, म्हणजे तुमचा जो पहिली स्पेस जिथे सुरू होते तिथं 2 स्पेसेसला नावं येतील बघा, ए आणि ई. एका स्पेसेस मध्ये 2 नावं येतील त्या ठिकाणी. ती कशासाठी करायची पुढे डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मी तुम्हाला सांगेन समजून. फक्त लक्षात ठेवा, जेवढे फोर्सेस ऍक्ट होतात मॅक्सिमम प्रॉब्लेम्स मध्ये 4 फोर्सेस दिले जातात, म्हणजे आपल्या 5 स्पेसेस तयार झाल्या पाहिजे, ते लक्षात घ्या. फोर्सेस किती आहेत बघा, 1, 2, 3, 4. स्पेसेस किती तयार झाल्या, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे फोर्सेस 4 पण स्पेसेस 5 त्या ठिकाणी तयार होतील. 5 स्पेसेस आहेत म्हणजे आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. स्पेसेसला नेमिंग केल्यानंतर जी डायग्राम इथे तयार होईल दिस डायग्राम इज नोन ॲज स्पेस डायग्राम. याला स्पेस डायग्राम असतं. त्याला मार्क्स प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय 6 मार्क्ससाठी प्रॉब्लेम आहे, जवळपास 2 मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम ड्रॉ केली की तुम्ही फायनल डायग्राम पर्यंत इझिली पोहोचता. मेथड समजून घ्या. आता पुढची डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची, ज्याला व्हेक्टर डायग्राम असं म्हणतो आपण, ती कशी ड्रॉ करायची. सिंपल. सगळे फोर्सेस बघा, सगळे फोर्सेस जर तुम्ही बघितले 40, 45, 60, 78 कशाच्या रेंजमध्ये, इन मल्टिपल्स ऑफ जर तुम्ही बघितलं तर 10च्या रेंजमध्ये, 10च्या बरोबर, 40, 45, 60, 78 10च्या रेंजमध्ये, 10चे मल्टिपल्स थोडक्यात, म्हणजे कम्प्लिटली त्या ठिकाणी तुम्हाला भाग जाणार नाही त्या ठिकाणी हे 78 किंवा 45ला, पण या दोन्हीला तर जातोय त्या ठिकाणी 40 आणि 60ला. त्यामुळे तुम्ही जेव्हा फोर्सेस बघितल्यानंतर लक्षात यायला पाहिजे की स्केल किती घ्यायचं. जर हेच फोर्सेस तुमचे 400, 450, 600, 780 असे असते तर स्केल तुम्ही 100 घेतला असते. लक्षात येते कितीचे मल्टिपल्स मध्ये हे फोर्सेस आहेत त्यानुसार स्केल घ्यायचं. हे सगळे मल्टिपल्स 10चे मल्टिपल्स आहेत म्हणून स्केल घ्यायचं 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 kg मीटर्स. केजी मीटर आहेत ना हे सगळे फोर्सेस, केजी मीटर्स मध्ये, किलोग्राम मीटर्स मध्ये, म्हणून 10 किलोग्राम मीटर्स त्या ठिकाणी स्केल घ्यायचं. ठीक आहे, बरं स्केल घेतलं. आता जे स्केल घेतलं आता फायनल तर झालं आपलं, स्केल 10 kg आहे.
जे स्केल आपण फायनल केले त्या 10 न त्या प्रत्येक फोर्सला डिवाइड करा, प्रत्येक फोर्सला डिवाइड करा, एक तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. 40 ला त्या 10 न डिवाइड केलं तर किती आन्सर आलं? 4. 45 ला डिवाइड केलं 10 न किती आन्सर आलं? 4.5. 60 ला 10 न डिवाइड केलं किती आन्सर आलं? 6. आणि 78 ला 10 न डिवाइड केलं तर 7.8. व्हॅल्यूज त्या ठिकाणी प्रत्येक फोर्सच्या खाली या व्हॅल्यूज तुम्हाला यूज करायच्या पुढे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. म्हणजे जी मी तुम्हाला म्हटलं ना वेक्टर डायग्राम आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे, त्यासाठी या 4, 4.5, 6 आणि 7.8 या व्हॅल्यूज यूज करायच्या. त्याचा अर्थ काय होतो? 40 किलोग्रॅम मीटर फोर्स, मी 4 सेंटीमीटर जर लाईन ओढली तर मी 40 किलोग्राम मीटर फोर्स त्या ठिकाणी दाखवू शकतो. 45 किलोग्राम मीटर फोर्स दाखवण्यासाठी मला 4.5 सेंटीमीटरची लाईन त्या ठिकाणी ओढली पाहिजे. यालाच हे जे ग्राफिकल मेथड आहे याला बाउज नोटेशन मेथड असं म्हणायचं. बाउ म्हणून एक सायंटिस्ट आहे, त्यानं त्या ठिकाणी मॅथमॅटिशियन आहे असं म्हणूया, त्यांनी काय केलं की याच्यामध्ये काम केलं ग्राफिकल मेथडमध्ये. त्यांनी अशी एक मेथड फाइंड आउट केली की बाबा एक फोर्स आहे, 100 न्यूटन फोर्स आहे. मी जर 25 न्यूटनचं स्केल घेतलं तर 100 न्यूटन फोर्ससाठी 4 सेंटीमीटर लाईन त्या ठिकाणी मी ओढली तर तो फोर्स डिनोट करेल, ती लाईन डिनोट करेल की तो 100 न्यूटनचा फोर्स आहे. इन दॅट वे त्याला बाउज नोटेशन असं मेथड असं म्हणायचं. अप्लाइड मेकॅनिक्समध्ये त्या ठिकाणी ही मेथड ब्रीफली एक्सप्लेन केलेली आहे की त्याचा यूज आपण इथं करतो आहे. ठीक आहे, तर हे या व्हॅल्यूज 4, 4.5, 6 आणि 7.8 या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या. आता वेक्टर डायग्राम आपण ड्रॉ करायला. कशी वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची बघा. सुरुवात इथून करायची. ABCD मध्ये जसे A पासून सुरुवात होती ना तसं इथेही A पासून सुरुवात करा. A to B जायचं आहे. A to B जायचं आहे. एक फोर्स लागतोय जो कुठं जातोय? उजवीकडे जातोय. किती सेंटीमीटर जातोय? 4 सेंटीमीटर. इथं लक्षात येत आहे. विद्यार्थ्यांनी रोल अँड ड्रॉ यूज करा, म्हणजे तुम्हाला डायग्राम करेक्ट डायग्राम त्या ठिकाणी येईल. स्केल जर यूज केला तर थोडंसं कसं होतं की पॅरलल लाईन ड्रॉ करायची ना आपल्याला, इथून आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. त्यामुळे रोल अँड ड्रॉ असेल तर बरं पडेल. रोल अँड ड्रॉ इथे ऍडजस्ट करा या फोर्सला. इथं एक पॉईंट घ्या. सुरुवात ए पासून केली ना, फक्त हे सगळे नेमिंग आपण कॅपिटल मध्ये केले, इथं मात्र स्मॉल मध्ये करा. स्मॉल ए म्हणा. ठीक आहे, A to B जायचं आहे मला. एक फोर्स लागतोय तो उजवीकडे जातोय. ठीक आहे, सरळ रोल अँड ड्रॉ घ्यायचं, ऍडजस्ट करा, इथं या आणि त्या फोर्सला पॅरलल लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करा. पण मी ही लाईन उजवीकडेच का ड्रॉ केली? कारण A to B जाताना हा फोर्स मला उजवीकडे जाणारा लागतोय, म्हणून मी उजवीकडे त्या ठिकाणी गेलो. जर डावीकडे असता तयार व्हायचा तर मी A पासून डावीकडे लाईन ओढली असते, सिंपल. ठीक आहे, या लाईनला मी ही पॅरलल लाईन ओढली. ठीक आहे, A to B जाताना किती सेंटीमीटर जायचं मला? इथं समजतंय बघा, 4 सेंटीमीटर. आता डिस्टन्स घ्या, रोल अँड ड्रॉ इथे ठेवा, 4 सेंटीमीटर घ्या डिस्टन्स आणि कट करा. पॉईंट कुठला मिळेल तुम्हाला? स्मॉल बी. ठीक आहे, बी तर मिळाला. B to C जायचं आहे मला. पुन्हा वर जाणारा फोर्स लागतोय बघा, वर जाणारा म्हणजे मला इथून वर जायचं आहे. रोल अँड ड्रॉ इथे ऍडजस्ट करा, सरळ इथे या, पॅरलल लाईन मारा, वर जाणार. वर काय गेलो समजलं? B to C, वर जाणारा फोर्स लागला. किती डिस्टन्स घेतलं पाहिजे आता मला? 4.5. कंपास मध्ये 4.5 डिस्टन्स घ्या आणि कट करा. इथं यू विल गेट द पॉईंट C. चला, ठीक आहे. C to D जायचं आहे मला. पुन्हा इकडे वर जायचं आहे, वरच, बरोबर? अरे वर आहे ना, रोल अँड ड्रॉ इथे ऍडजस्ट करा, सरळ इथे या, पॅरलल लाईन वर जाणारी मारा, ती लाईन बरोबर याला पॅरलल पाहिजे. C to D किती सेंटीमीटर जायचं? इथं मी घेतले बघा 6 सेंटीमीटर. ठीक आहे, 6 सेंटीमीटर इथं वरती जा, तर तुम्हाला पॉईंट मिळेल D. ओके, C to D आलो. आता D to E जाताना पुन्हा मला खाली यायचं आहे बघा. आरो याचा खाली आहे ना, खाली आहे ना, त्यामुळे रोल अँड ड्रॉ इथं घ्या आणि D to E खाली येताना पॅरलल लाईन ड्रॉ करताना खाली त्या ठिकाणी लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, तर बघा D to E किती सेंटीमीटर डिस्टन्स? 7.8. इथं कंपासचा टोक ठेवा, 7.8 मीटर डिस्टन्स घ्या, सॉरी 7.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. तुम्हाला पॉईंट कुठला मिळाला? इथं लास्ट पॉईंट, दॅट इज E. ओके, या स्पेस डायग्राम वरचे सगळे पॉईंट्स मिळाले का तुम्हाला? A B C D E, A B C D E सगळे पॉईंट्स त्या ठिकाणी मिळाले. पण ही डायग्राम जर तुम्ही बघितली तर ती ओपन आहे ना, ओपन आहे. ओके, ही जर डायग्राम मला क्लोज करायची असेल तर मला हे 2 पॉईंट्स जोडले पाहिजे, बरोबर? कुठले 2 पॉईंट्स? A आणि E. तुम्ही टू द स्केल डायग्राम जर ड्रॉ केली तर थोडीशी याच्यापेक्षा वेगळी येईल, करेक्ट डायग्राम येणार आहे ती टू द स्केल, पण अशा सारखीच दिसणार येणार आहे. A आणि E त्या ठिकाणी तुम्हाला जोडावे लागतील. बघा, या डायग्राम मध्ये ज्या 2 स्पेसेस एकाच स्पेस मध्ये आल्या A आणि E, तेच 2 पॉईंट पहिला जोडावे लागले, बरोबर? A आणि E, आणि ह्या A आणि Eच ठरवतं फायनल आन्सर माझं किती असलं पाहिजे. आता फायनल आन्सर काढायचं मला, जो मगाशी आपण R फाइंड आउट केला ना, R रिझल्टंट 23.2, तो आपल्याला इथं फाइंड आउट करायचा. तो किती येतोय बघायचा आहे. फायनल आन्सर इथं स्केल म्हणतो मी,
1 centimeter equal to 8 kg meter. This diagram is known as vector diagram. आपण वेक्टर डायग्राम असं म्हणतो. आता फायनल आन्सर r इक्वल टू जो आपण रिझल्टंट फाइंड आउट केला ना तो r काय असतं, ही जी लेंथ AE मिळाली ना, लेंथ AE इंटू स्केल असतं त्या ठिकाणी. जे स्केल आपण घेतलं ना 10 ते स्केल पण ठरवतं फायनल आन्सर. म्हणजे AE ची लेंथ इंटू स्केल ते असते r ची व्हॅल्यू. जर तुम्ही हे मेजर केलं तर AE ची लेंथ तुमची आणि जर 10 या ठिकाणी पुट केलं, त्या दोन्हीच्या व्हॅल्यूज तुम्ही मेजर करून जर ठेवल्या तर इथं तुम्हाला r ची व्हॅल्यू 23 मिळणार. 23 समजतंय. लेंथ AE, फक्त ही लेंथ AE ही सेंटीमीटर मध्येच पाहिजे हे काळजी घ्या. आणि स्केल तुमचं 10 ऑलरेडी आहे, म्हणजे ही लेंथ AE ची लेंथ समजा 2.3 त्या ठिकाणी येणार 100%. 2.3 सेंटीमीटर त्या ठिकाणी येणार. 2.3 इथं ठेवा. स्केल तुमचं 10 आहे. 2.3 इंटू 10 दॅट इज 23. ओके. आता हे आन्सर 23 किंवा 24 किंवा 22 एवढं आलं तरी हरकत नाही. तुमचं आन्सर ते कन्सिडर केलं जातं करेक्ट आन्सर म्हणून. ठीक आहे. तर ही r ची व्हॅल्यू आली. फायनली थीटाची व्हॅल्यू कशी काढणार, प्रोट्रॅक्टर इथं ठेवा. त्या AE न हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल किती आहे बघा, ते असते तुमची थीटाची व्हॅल्यू. ठीक आहे. इथं जी तुमची व्हॅल्यू तयार होईल, म्हणजे प्रोट्रॅक्टर इथं ठेवला की डॉटेड लाईन न हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल आपण मेजर करू शकतो ना, हा अँगल. ठीक आहे. हा अँगल मेजर करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ थीटा. जे आपण तिथं व्हॅल्यू फाइंड आउट केली, आपली व्हॅल्यू आली ती 21 पॉईंट समथिंग. ती व्हॅल्यू तुम्हाला इथंही मिळून जाईल. ठीक आहे. तर इथं r मिळालं, याच्यावरनच पुढं बॅलन्सिंग मास जे मास आपण काढलं ते तुम्ही काढू शकता. ओके. बॅलन्सिंग मास काढताना तोच फॉर्म्युला यूज करा फायनल आन्सर मध्ये. mr इंटू mr इज इक्वल टू कॅपिटल R. m म्हणजे या सगळ्या मासेसचं, या अनवॉन्टेड मासेसचं बॅलन्सिंग मास दॅट इज m. r म्हणजे त्याची रेडियस जी आपल्याला इथं दिलेली आहे 200 mm आणि r मीन्स दिस 23. जे तुम्ही ग्राफिकल मेथडनं फाइंड आउट केली, इथं जर तुम्ही ते व्हॅल्यूज पुट केल्या तर तुम्हाला इथं सुद्धा m ची व्हॅल्यू जी मागाशी आपल्याला मिळाली होती ती सुद्धा मिळणार आहे. दॅट इज 116 kgs. ओके. या r ची व्हॅल्यू ठेवा 23. स्मॉल r तुमचा आहे 200 mm म्हणजे 0.2 मीटर. इकडं त्या ठिकाणी राईट हँड साईडला तुम्ही RHS ला जेवढे पाठवताय तेवढे कॅपिटल R डिवाइडेड बाय स्मॉल r होईल. 116 kg एवढं तुमचं बॅलन्स्ड मास आहे. ठीक आहे. तर हे जे ग्राफिकल मेथडनं आपल्याला तुम्ही बघितलं असेल की कसं फाइंड आउट करायचं बॅलन्सिंग मास. दोन्ही मेथड समजून घ्या. एक्झाममध्ये कुठलीही मेथड विचारवते तुम्हाला ते त्याच मेथडनं प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. तर बॅलन्सिंग मध्ये बघताना जे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते थेरॉटिकल क्वेश्चन कराच जे क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारले जातात तुम्हाला. आणि डायरेक्टली जो प्रॉब्लेम आहे आपण आता बघितला अनालिटिकल असो किंवा ग्राफिकल, तो क्वेश्चन नंबर 5C और क्वेश्चन नंबर 6C याच्यामध्ये 6 मार्क्सला विचारलाच जाणार प्रॉब्लेम, तुम्हाला लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रॉब्लेम समजून घ्या. म्हणजे एकच प्रॉब्लेम आहे, फक्त दोन्ही मेथडनं त्या ठिकाणी सॉल्व्ह केला. दोन्ही मेथडनं जर तुम्ही सॉल्व्ह केला असला तर फायनल आन्सर जे आहे ते आपलं सेमच येतं हे लक्षात घ्या. अजून असे व्हिडिओज तुम्हाला शेअर करतो या GS ट्युटोरियल या एज्युकेशन चॅनलमध्ये. तुम्हाला अजून हे व्हिडिओज बघायला मिळतील. काही विद्यार्थ्यांनी जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. काही कमेंट्स तुमच्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका, जेणेकरून मला त्याच्यावरती लेक्चर बनवता येईल. पुढच्या लेक्चरपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.